हाँ, तर लास्ट टाइम आपण हा क्वेश्चन बघत होतो. A rectangular magnet suspended freely has time period of oscillation t. Now it is broken into two equal halves, each half of the original length, and one piece rectangular magnet suspended freely has a time period of oscillation equal to capital T. Now it is broken into two equal half, each half of the original length, and one piece is made to oscillate freely. Its period of oscillation is t dash. The ratio of t dash to t is. आता एखादा बार मॅग्नेट आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला तर त्याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I बाय एम बी. हा फॉर्म्युला अगोदर माहिती पाहिजे. एखादा बार मॅग्नेट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला तर त्याच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I बाय एम बी. तर याच्यामध्ये I म्हणजे काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, M म्हणजे डायपोल मोमेंट आणि B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. आता इथं काय केलंय, सुरुवातीला टाइम पिरियड आहे टी. नाउ इट इज ब्रोकन इनटू टू हाफ. दोन हाफ मध्ये त्याचे दोन हाफ केलेले आहे त्याचे. ओके, दोन हाफ केल्यानंतर काय होणार आहे I आणि M या दोन गोष्टी चेंज होणार आहेत. B मात्र काय चेंज केलेलं नाहीये. ओके, मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मात्र ऍज इट इज ठेवलेला आहे. तर न्यू टाइम पिरियड काढायचा आहे. मग न्यू टाइम पिरियड काढण्यासाठी नवीन I किती असेल आणि नवीन M किती असेल ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया आणि नवीन डायपोल मोमेंट. तर क्वेश्चन मध्ये दिलंय काय लक्षात घ्या. अशा प्रकारे एक रेक्टँग्युलर बार मॅग्नेट आहे. त्याचं डायपोल मोमेंट M आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे आणि याला कट कसं केलंय. नाउ इट इज ब्रोकन इनटू टू इक्वल हाफ, each having half of the original length. Each having half of original length म्हणजे असं कट केलेलं आहे. असे दोन पार्ट कट केलेत. आता असे दोन पार्ट कट केल्यानंतर डायपोल याचं मास किती होणार बघा. मास पण हाफ होणार आणि लेंथ पण हाफ होणार आहे. सो न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो ml स्क्वेअर बाय 12. त्याच्यामुळे I डॅश डिवायडेड बाय I मी असं लिहू शकतो, रेशो मध्ये लिहूया. हे I डॅश बाय I म्हणजे हे M म्हणजे स्मॉल m मास. ml स्क्वेअर बाय 12 हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, रोटेशनल मोशन मध्ये तुम्हाला झालेला आहे. तर I डॅश डिवायडेड बाय I म्हणजे M डॅश डिवायडेड बाय M इंटू लेंथ L डॅश बाय L स्क्वेअर होणार. आता कट केल्यानंतर मास काय होणार, हाफ होणार. म्हणजे सुरुवातीला मास M असेल तर नंतर I डॅश बाय I इज इक्वल टू, सुरुवातीला मास M असेल तर नवीन मास काय होणार आहे M बाय 2 होणार. लेंथ देखील काय होणार, सुरुवातीला जर L असेल तर नंतर काय होणार आहे L बाय 2 होणार. सो देअरफॉर I डॅश डिवायडेड बाय I डॅश बाय I म्हणजे हे 1 बाय 2 होणार, कारण M कॅन्सल 1 बाय 2 आणि L कॅन्सल 1 बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे 1 बाय 4, 1 बाय 8 होणार. हे I डॅश बाय I. त्याचबरोबर हे झालं न्यू M आहे. त्याच्यानंतर न्यू डायपोल मोमेंट. न्यू डायपोल मोमेंट दॅट इज M डॅश इज इक्वल टू काय होणार M बाय 2 होणार, कारण कुठलाही बार मॅग्नेट त्याची इनिशियल डायपोल मोमेंट M असेल. दोन पार्ट कट केले तर काय होणार आहे दोन पार्ट मध्ये त्याला कट केलं तर M बाय 2 डायपोल मोमेंट होणार आहे. आता नाऊ टाइम पिरियड. नाऊ T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I बाय एम बी असा फॉर्म्युला आहे. सो T डॅश डिवायडेड बाय T काढायचा आहे आपल्याला. 2 पाय आणि B कॉन्स्टंट आहे म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये काय होणार आहे I डॅश डिवायडेड बाय I इंटू M डिवायडेड बाय M डॅश होणार, कारण युनिव्हर्सली आहे ना हे. सो स्क्वेअर रूट ऑफ I डॅश बाय म्हणजे 1 बाय 8 इंटू M बाय M डॅश म्हणजे M बाय M डॅश म्हणजे 2 येणार ना. हे बघा M डॅश इज इक्वल टू M बाय 2 आहे.
सो m डिवायडेड बाय m डॅश म्हणजे 2 येणार आहे. सो t डॅश डिवायडेड बाय t चा आन्सर काय होणार? 1/4 चा स्क्वेअर रूट 1/2. सो आन्सर येणार आहे 1/2. सो बी विल बी द आन्सर. बी विल बी द आन्सर. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का बघा? एक रेक्टँग्युलर बार मॅग्नेट कट केला आणि परत ऑसिलेट केला तर त्याचा नवीन टाइम पिरियड किती होणार असा क्वेश्चन आहे. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π स्क्वेअर रूट ऑफ I/mb. तर इथं मोमेंट ऑफ इनर्शिया जी आहे ती काय होणार आहे? I डॅश डिवायडेड बाय I, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया 1/8 होणार आणि डायपोल मोमेंट m डॅश बाय m म्हणजे m/2 होणार. कारण कुठलाही बार मॅग्नेट बरोबर असा या पद्धतीने कट केला तर काय होणार आहे? मास पण हाफ होणार, डायपोल मोमेंट हाफ होणार आणि लेंथ, म्हणजे काय काय चेंज होतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे बघा पुन्हा एकदा येतं बघा मी काय सांगतोय. हा एक बार मॅग्नेट आहे. याचं टोटल मास किती आहे? m आहे. याची टोटल लेंथ किती आहे? l आहे. डायपोल मोमेंट किती आहे? कॅपिटल M आहे. ठीक आहे. आणि याला कट केला आता आणि कट करून काय केले? असे 2 पार्ट तयार केले. इथनं मधनं बरोबर कट केलाय असं दिलंय. तर सुरुवातीला मास m असेल तर नवीन मास काय होणार? m/2 होणार प्रत्येक पार्टचं. सुरुवातीला टोटल लेंथ जर l असेल तर नवीन लेंथ काय होणार? l/2 होणार. त्याच्यानंतर टोटल डायपोल मोमेंट कॅपिटल M असेल तर काय होणार आहे? प्रत्येक पार्टचा डायपोल मोमेंट m/2 होणार. हे असं होणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 असतं. मास पण हाफ झाला आणि लेंथ पण जर हाफ झाली तर I डॅश किती होणार आहे? 1/8 टाइम्स होणार ना. 1/8 टाइम्स आहे. तर मास हाफ झालं आणि लेंथ हाफ म्हणजे त्याचा स्क्वेअर 1/8 होणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि डायपोल मोमेंट तर m/2 झालं. आणि t डॅश बाय t इज इक्वल टू काय येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ I डॅश बाय I इंटू m/m डॅश. कारण टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला आहे ना, 2π स्क्वेअर रूट ऑफ I/mb. सो t डॅश बाय t इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I डॅश बाय I इंटू m/m डॅश. हे असं होणार आहे. आणि याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवलेली आहे. I डॅश बाय म्हणजे 1/8 आणि m/m डॅश म्हणजे न्यू डायपोल मोमेंट m डॅश. (1/2) will be the answer. असं ते ना. So this is the next question. Magnetizing field of 360 ampere per meter. मॅग्नेटायझिंग फील्ड किती आहे? 360 अँपियर पर मीटरचा आहे, म्हणजे H दिलंय इथं. प्रोड्युसेस मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे B दिलंय 0.6 टेस्ला इन अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. व्हॉट इज द परमिएबिलिटी? परमिएबिलिटी काढायला सांगितलंय. तर तुम्हाला परमिएबिलिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. परमिएबिलिटी म्यू इज इक्वल टू B/H असतं. एवढा साधा सोपा क्वेश्चन आहे. सो म्यू इज इक्वल टू B किती आहे बघा? 0.6 डिवायडेड बाय H किती आहे? 360. सो 6 डिवायडेड बाय 3600 असं मी लिहू शकतो. सो आन्सर काय येणार आहे? 1/600. सो 1/600 आन्सर कुठला आहे? सी इज द आन्सर.
एक्सरसाइज मधले पुढचे क्वेश्चन असे आहेत. क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन ब्रीफ. विच प्रॉपर्टी ऑफ सॉफ्ट आयर्न मेक्स इट युजफुल फॉर प्रिपेरिंग इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, सॉफ्ट आयर्नची कुठली प्रॉपर्टी इलेक्ट्रोमॅग्नेट प्रिपेअर करण्यासाठी वापरली जाते. आता इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय असतं, जो आपण रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज ज्याला करतो त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतो. ओके, ज्याला रिपीटेडली मॅग्नेटाइज अँड डिमॅग्नेटाइज करावं लागतं त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. बरोबर. मग रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करण्यासाठी काय काय असावं लागतं, तिथं रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी कमी असावी लागते. तर सॉफ्ट आयर्नची रिटेंटिव्हिटी कमी असते आणि कोएर्सिव्हिटी कमी असते. अँड दीज टू प्रॉपर्टीज आर युजफुल फॉर प्रिपेरिंग द इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे याचा आन्सर काय येणार बघा, याचा आन्सर या पद्धतीने येणार आहे. ओके, लो रिटेंटिव्हिटी अँड लो coercivity. Low retentivity and low coercivity, these are the two important properties. Okay, low retentivity and low coercivity are the properties of the soft iron. Soft iron useful for preparing electromagnet. Okay, so हे या पद्धतीने फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर येणार. What happens to ferromagnetic material when temperature increases above Curie temperature? हे हा पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं टेम्परेचर क्युरी टेम्परेचरच्या वर नेल्यानंतर काय होतं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधलं डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय व्हायला चालू होतं आणि डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय झाल्यामुळे काय होणार आहे, दॅट फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज कन्व्हर्टेड इनटू द पॅरामॅग्नेटिक मटेरियल. Above Curie temperature, domain structure is destroyed. And ferromagnetic is converted into paramagnetic. Okay, ferro to para conversion होतं. What should be retentivity and coercivity of permanent magnet? Next question. रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी परमनंट मॅग्नेटची कशी असली पाहिजे, तर रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी परमनंट मॅग्नेटची व्हेरी हाय असली पाहिजे. ओके, शुड बी हाय. कारण रिटेंटिव्हिटी जेवढी जास्त तेवढं त्याच्यात मॅग्नेटिझम शिल्लक जास्त राहणार आहे. आणि कोएर्सिव्हिटी जास्त म्हणजे याचा अर्थ काय होणार, तो इझिली डिमॅग्नेटाइज होणार नाही. डिस्कस द क्युरीज लॉ ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. हे आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. जरा पाठीमागचे व्हिडिओज व्यवस्थित जरा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर क्युरीज लॉ काय आहे जस्ट आपण शॉर्ट मध्ये बघूया. तर magnetization of the paramagnetic material is directly proportional to the external magnetic field and inversely proportional to the absolute temperature. जे टेम्परेचर वाढवत गेल्यानंतर मॅग्नेटायझेशन काय होतं, कमी कमी होत जातं, किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवल्यानंतर मॅग्नेटायझेशन वाढत जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट काय आहे, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग रोटेटिंग अबाउट न्यूक्लियस. तर याचं हे देखील एक महत्वाचं डेरिव्हेशन आहे, जे आहे डेरिव्हेशन आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय येतो, Ef(r/2) येतो. हे डेरिव्हेशन करता आलं पाहिजे. Ef(r/2) किंवा E/2m इंटू अँग्युलर मोमेंटम किंवा E/2m इंटू NH डिवायडेड बाय 2π.
पण अँग्युलर मोमेंटम किती असतं, NH/2π असतं. व्हॉट डज हायस्टेरेसिस लूप रिप्रेझेंट? हायस्टेरेसिस लूप काय रिप्रेझेंट करतो? तर हायस्टेरेसिस लूप काय रिप्रेझेंट करतो, तर लॅगिंग बिहाइंड ऑफ द मॅग्नेटायझेशन बिहाइंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी रिप्रेझेंट करतो. हे त्याचा आन्सर येणार आहे. म्हणजे मॅग्नेटायझेशन म्हणजे एखादं फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करत असताना काय होतं, मॅग्नेटायझेशन थोडंसं पाठीमागं पडायला चालू होतं. ठीक आहे, हे रिप्रेझेंट करतं. आणि त्याचबरोबर हायस्टेरेसिस लूपचा एरिया काय रिप्रेझेंट करतं, एरिया ऑफ द हायस्टेरेसिस लूप रिप्रेझेंट एनर्जी लॉस इन मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. म्हणजे याचं एका मार्कामध्ये आन्सर जर लिहायचं असेल एका मार्कासाठी, तर याचा आन्सर काय येणार आहे, हायस्टेरेसिस लूप represent energy loss in a cycle during magnetization and demagnetization. हे रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर एक्सप्लेन वन ऍप्लिकेशन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेटचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये कुठलंही एक ऍप्लिकेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑटोमॅटिक स्विचेस अँड रिलेज. ऑटोमॅटिक स्विचेस किंवा त्याला रिलेज असं म्हणतो. किंवा दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेटचं ऍप्लिकेशन म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते सॉर्ट आउट करण्यासाठी. ओके, त्याला काय म्हणतो आपण, सेपरेशन ऑफ द फेरोमॅग्नेटिक मटेरियल फ्रॉम अदर मटेरियल असं म्हणतो. सेपरेशन ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल फ्रॉम स्क्रॅप, याच्यासाठी वापर करू शकतो याचा. So this is the next question. When a plate of magnetic material of size 10 cm by 0.5 cm by 0.2 cm is located in a magnetizing field of 0.5 into 10 raised to 4 ampere per meter, then magnetic moment of 5 ampere meter square is induced in it. Find the magnetic induction in the rod. आता मॅग्नेटिक इंडक्शन इन द रॉड म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड इन द रॉड फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, लेंथ ब्रेड हाईट दिले, त्याच्यामुळे याचं व्हॉल्यूम काढू शकतोय. 10 into 0.5 into 0.2, तर व्हॉल्यूम किती येणार बघा. आता 10 into 0.5 म्हणजे 5 होणार, 5 into 0.2 म्हणजे 1 येणार. 1 centimeter cube is the volume, किंवा याला 10⁻⁻6 मीटर क्यूब म्हणू शकतो, कारण सेंटी मीन्स 10⁻², 10⁻² चा क्यूब म्हणजे 10⁻6 मीटर क्यूब. हे झालं व्हॉल्यूम. इज लोकेटेड इन अ मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी 0.5 into 10⁻⁴ एम्पियर पर मीटर. देन मॅग्नेटिक मोमेंट आहे 5 एम्पियर पर मीटर, 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. फाइंड आउट मॅग्नेटिक इंडक्शन इन द रॉड. आता हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे की मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड रॉड असतं B0 + Bm. ओके, म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड मटेरियल असतं B0 + Bm. B0 चा फॉर्म्युला असतो μ0 × H आणि Bm चा फॉर्म्युला असतो μ0 × Mz. म्हणजे थोडक्यात टोटल मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो μ0 H + Mz, असा टोटल फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती आहेत, तर μ0 ची व्हॅल्यू
तर आपल्याला माहिती आहे इट इज अ कॉन्स्टंट. एच ची व्हॅल्यू तर क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, फक्त एमझेड काढावं लागेल तुम्हाला, एमझेड. ओके, आता एमझेड कसं काढणार? वी नो दॅट mz इज इक्वल टू m बाय v असतं. डायपोल मोमेंट प्रोड्युस्ड पर युनिट व्हॉल्यूम, याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे ऑलरेडी. mz म्हणजे मॅग्नेटायझेशन म्हणजे काय असतं? डायपोल मोमेंट प्रोड्युस्ड पर युनिट व्हॉल्यूम, m बाय v. m किती आहे बघा? 5 एम्पियर मीटर स्क्वेअर आहे आणि व्हॉल्यूम आहे 10⁻⁶. सो mz झालं तुमचं 5 × 10⁶. ठीक आहे. मग आता बी चा फॉर्म्युला म्यू नॉट इन ब्रॅकेट एच प्लस mz. म्यू नॉट ची व्हॅल्यू 4π × 10⁻⁷ असते. ओके, एच ची व्हॅल्यू किती आहे बघा? एच ची व्हॅल्यू 0.5 × 10⁻⁴. म्हणजे थोडक्यात मी असं लिहू शकतो की हे 5000 आहे. 0.5 × 10⁻⁴ म्हणजे 5000 आणि mz किती आहे? 5 × 10⁻⁶ आहे. म्हणजे 5 वर 6 झिरोज द्यावे लागतील आपल्याला. म्हणजे बी ची व्हॅल्यू येणार 4π × 10⁻⁷ इन ब्रॅकेट. ओके, किती होणार बघा? 5 0 0 0 आणि 5 0 0. ऍडिशन जरा बघा व्यवस्थित. 5 × 10⁻⁶ म्हणजे 5 वर 6 शून्य आणि परत 5000 त्याच्यामध्ये ऍड होणार. 500 5000. एवढं येणार ना? 500 5000. बघा ऍडिशन करून. mz म्हणजे 5 × 10⁻⁶ आहे. म्हणजे 5 वर 6 झिरो येणार. हा, सो मॅग्नेटिक इंडक्शन आता हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. फोर इंटू 3.142 10⁻⁷ इंटू 500 5000. सो हे आन्सर येते 6.290 येतं. 6.290 टेस्ला. ओके, आणि आन्सर किती दिले इथं? 0 पॉइंट मध्ये आलंय. बघा कुठं मिस्टेक झाली काय बघा जरा. व्हॉल्यूम तर बरोबर आहे. 10 × 0.5 × 0.2 दॅट इज 10⁻⁻⁶ मीटर क्यूब. त्याच्यानंतर एच दिलंय 0.5 × 10⁻⁴ म्हणजेच थोडक्यात हे 5000 येणार.
एम्पियर पर मीटर आणि डायपोल मोमेंट 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. टोटल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी नॉट प्लस बी एम, म्हणजे बी नॉट म्यू नॉट एच इन ब्रॅकेट म्यू नॉट एम झेड, म्यू नॉट एच प्लस एम झेड. एम झेड किती येणार आहे, एम बाय व्ही, 5 डिवायडेड बाय 10⁻⁶, म्हणजे 5 × 10⁶.